कणकवलीतील हुंबरठ येथील बी.एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रखडल्याने पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत. निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून गुरुवारी पालक, विद्यार्थी आणि ह्युमन राईट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत धाक देत संस्थाचालकांना जाब विचारला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत पालकांनी मुलांची कागदपत्रे आणि शाळा सोडल्याचे दाखले देण्याची मागणी केली. संस्थेकडून आणखी मुदत मागण्यात आली, मात्र पालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर 10 पैकी 5 विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आले. दरम्यान, परीक्षेदरम्यान कथित गैरप्रकार झाल्याचे आरोपही करण्यात आले असून विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज या ठिकाणी आम्ही सगळे आलो. त्यानंतर पालक, पंचायत समिती सदस्य आले की पालकांना विद्यार्थ्यांचा निकाल 12वीचा कालपर्यंत तुम्ही देतो म्हणून ह्युमन राईटला सांगितलेलं होतं. कालपर्यंत मिळालेला नाही. मी तुम्हाला नाही, सत्यकथन काय असेल ते सगळ्यांच्या समोर करा. कारण काल पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सुद्धा तुमच्या शाळेचा विषय आलेला आहे आणि या साहेबांनी तो विषय मांडलेला आहे. तर काय आहे ते तुम्ही सांगा सगळ्यांना. निश्चित काय होणार आहे, काय नाही होणार आहे, की यांचं भवितव्य अंधारात जेही असलेली झालेली आहे त्याबाबत आम्ही त्यांच्याकडून आता रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. त्यांची सगळी माहिती कलेक्ट केली आणि बोर्डाला सबमिट केलेली आहे. सोबत ते पत्र सेंट्रल एज्युकेशन मिनिस्ट्रीला पण आम्ही हे पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं पण एक निवेदन बोर्डासाठी घेतलेलं आहे. त्यामुळे फायनल परवा संध्याकाळी 4 वाजता हे सर्व डॉक्युमेंट ICSE बोर्डाला जमा झालेले आहे. त्यानंतर अपेक्षित होतं की काल उत्तर येतं त्याचं. काल पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं तर ते म्हणले आमचं डिस्कशन झालं या विषयावर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून. आज अपेक्षित आहे की आज रिझल्ट येईल. कारण काय माहिती, मी बोर्डाचं मी तुम्हाला परवाच्या दिवशी पण बोललो की ज्या मॅडम आहेत सचिव उपसचिव भाटिया मॅडम त्यांच्याशी 2 महिन्यात डिस्कस झाला. त्या डिस्कसनुसार ते मुख्य कार्यकारी व सचिव आहेत, बरोबर ना? हो. त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि तो अहवाल मी इथे आणलेला आहे. त्या अहवाल तुमच्याजवळ आहे, तुम्ही स्वतः बघा, वाचा. तुम्हाला त्यांनी किती तारीखला पाठवलं आहे? 7 मेला पाठवलं. हो. 7 मेपासून सर तुम्ही ज्या दिवशी आम्ही उपजिल्हाधिकारी सुप्ते साहेबांना भेटल्याच्या नंतर पालकांसहित सुप्ते साहेबांनी कणकवली तहसीलदार माननीय दीक्षांत पंडित साहेब देशपांडे साहेबांनी तुम्हाला फोन केल्याच्या नंतर तुम्ही 29 तारीखला दिला. तुम्ही पालकांना काय सांगत होता? रिझल्ट बोर्डाने पेंडिंग ठेवलाय. हो, हेच तुम्ही सांगत होता. पण ह्या रिपोर्टमध्ये काय म्हटलेलं आहे? काय म्हटलं तुम्हीच सांगा ना. तुमचं काय म्हणणं? माझं नाही काय म्हणणं. मी सांगतो तुम्ही काय माहिती घेतली ती मला सांगा. आपण चर्चा करू त्यावर. या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय ते तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे. मग तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही अंधारात का ठेवता? काय अंधारात ठेवलं ते मला सांगा. माझ्याजवळ काय नको, तुम्ही काय ते सांगा. दिलेलं सेकंड पेजला बघा काय दिलं ते सगळं आहे माझ्याजवळ, सगळं आहे. उत्तर कशी झाली तेवढंच दिलं माझ्याजवळ सगळं सांगतोय आम्ही की सारखी झालेली आहे उत्तर. पण ती का झाली सारखी? त्यामुळे त्याच्यात त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आम्ही निकाल हा कॉपी असल्यामुळे आम्ही तसंच ठेवलेलं आहे, नाही पाठवलंय विद्यार्थ्यांना. कारवाई का नाही केली त्यांनी कॉपी आहे समजलात ना? कारवाई तीच केली की बोर्डाने तुमचं एक्झाम लावली ही कारवाई. हो, त्याच्यावर आम्ही केलंय चॅलेंज. आता चॅलेंज केलं पण किती दिवसात होणार ते चॅलेंज? 2 दिवसात काल अपेक्षित होतं. तुम्ही 3 तारीखला लिहून दिला काय त्याचं मी नुकसान भरपाई देतो म्हणून आणि परत 2 दिवस आणि वाढवायचे. म्हणजे पालकांनी काय फेऱ्या मारत राहायच्या काय? आणि प्रत्येक वेळा तुमची विधानं बदलत आहेत. तुम्ही प्रत्येक वेळी विधानं बदलत आहे. पालकमंत्र्यांकडे गेला, सांगितलं तुम्ही कॉपी झाली नाही म्हणून. जेव्हा मंत्रालयात गेला तेव्हा झाली, कॉपी झाली म्हणून तुम्ही मान्य केला कोणाला सांगितलं? पालकमंत्र्यांना.
बिलकुल नाही सांगितलं. गुटे साहेब मला म्हणतात तुम्ही तुम्ही दोघी होता का मंत्रालयात? मी नसलो तरी मला पालक काही ऐकून सांगू नका तुम्ही. तुम्ही हे बघा सर, तुम्ही मुलांना विचारा कॉपी झाली की नाही. समोर मुलं आहे हे रिक्वेस्ट वाढवायचंय तेवढं प्रत्येक वेळा तुम्हाला तुम्ही ताकद वाढवा. तुम्ही आवाज जराही वाढवायचा नाही. आवाज वाढवायचा प्रश्न मग मुलांना विचारा कॉपी झाली की नाही ते मुलांना विचारा. हे सांगा रे, काय झालं ह्या रिपोर्टमध्ये शाळेवर कोणी लिहून दिलंय एक मिनिट आणि वर उलट बोलताय. गावडे साहेब ह्या मी रिपोर्टमध्ये यांच्याशी बोलतो, मी तुमच्याशी बोलत नाही मॅडम, ना. हो मॅडम. कोणाशी बोलूच नका. ज्यांनी मॅडम. बोलायला पाहिजे, ज्यांनी बोलायचं आहे त्यांनी सगळ्यांनी शिस्तीत बोलूया. मग ह्याने कशाला आवाज वाढवला? आवाज कोणी वाढवला? आम्ही वाढवला. मी आम्ही गप्प बसलेलो वाढवला. ना. आम्ही शांत बसतो. हा, शांत हे बघा बसतो. तुम्हाला मी एक सांगतो ह्या रिपोर्टमध्ये एक महत्वाचं वाक्य आहे ते मी वाचून दाखवतो. हा. उत्तर पत्रिकेचे तर या विद्यार्थ्यांना सगळ्यांना समजू दे. मग याचा अर्थ काय होतो? परीक्षा केंद्रावर अप्रामाणिकपणा मार्गाचा वापर झाल्याचा प्रबळ संशय निर्माण झाला आहे. हा. त्यांचं बोर्डाचं उत्तर आहे ना. आपण असू दे ना, त्याला काय आहे? असू दे ना, काय अजून बोलायचं? काय करायचा रिझल्ट राहिलाय. चाललंय ना, आमचे प्रयत्न चालले. अहो, तुमचं वर्षभर चालतील ना. 3 तारीखला देणार होते तुम्ही. 3 तारीखला म्हणजे हॉलिडे मुळे लेट झालाय. बाकी काय नाही. बँक हॉलिडे तुम्ही प्रत्येक वेळी नवीन सांगताय सर, उत्तर तुमची नवीन येत आहे. दुसरी गोष्ट सर, एक मिनिट थांबा. तुम्ही सगळे खरं बोलावं अहो, सर. सेम. सर मला तुम्हाला एवढेच रिक्वेस्ट आहे की तुम्ही खरं बोला. ही पत्र मला पोस्टाने आली आहेत ऑलरेडी. मग तुम्ही खरं बोला म्हणजे तुमच्या शाळेवरच ब्लेम करतायत. पहिला अनुभव सांगितलं होतं तुम्ही- शाळेचं नाव खराब नको व्हायला. तुम्ही खरं काय ते सांगा, खरं काय ते बोला. शांतते 2 वेळा तुमच्याकडे येऊन गेलो. तुम्ही प्रत्येक वेळा वेगळंच काहीतरी सांगत गेलो. हो, हे आम्ही काय- पाठ लिहिली, हे काय वेगळं सगळे काय वेडे केलं. आहेत? आम्हाला पेपरला द्यायचं हे वेडे नव्हतं आहेत? या गोष्टी. गव्हर्नमेंटची जी पत्र आली इथे अधिकाऱ्यांना वेडी म्हणून दिली. सगळ्यांचे अहवाल तुमच्या शाळेच्या विरोधात आहेत. विरोधात आहे शाळेच्या तुमच्या. तुम्ही काय मग तुम्ही सांगताय मुलांना तुम्ही हे घेऊन ठेवताय. मुलांना विचारूया बरं, विचारा. कॉपी झाली की नाही ते मुलांना विचारूया का आता इथं ऑन कॅमेरा चालू आहेत सगळे. कसं पत्र दिलंय ते बघा. मुलांना तुम्ही हा विषय शिकवणार. पत्र कशी लिहायची ही तुम्हाला माहिती नाही. सेक्रेटरी म्हणून तुम्ही सगळे अधिकारी हसले. इंटरनॅशनल मग कशाला नाव लावता? आता मुद्द्याचं बोलूया. तुम्ही यांचे 11वीचं मार्कलिस्ट आणि 11वीचे हे काढून द्या, दाखले काढून द्या. आता ह्या मुलांना आम्ही उत्तर शाळेत घालतो. तुमची शाळेचं काय रेप्युटेशन आहे ते समजलं तुमच्या वागणुकीत आणि तुमच्या हो, याच्यावर शाळेतनं समजतं ना. लढत बसू काय तुमच्या बरोबर. मुलांचं वर्ष फुकट नको घ्यायला. 12वीला दुसरीकडे ऍडमिशन घेतील मुलं. सगळ्या पालकांचं हेच मत आहे. तुम्ही आत्ता दाखले काढून द्यायचे आणि आता 11वीचं मार्कलिस्ट द्यायचं. आम्ही त्यांना घेऊन जातो दुसरीकडे. कारण त्यांचं खराब करायचं नाही आयुष्य. हा. म्हणून आम्ही सारखं येतो. एक महिना झाला. नाही. रिझल्ट आला, ऐकून घ्या. रिझल्ट आला ना, वर्षाचे निघून जातील मुलं. रिझल्ट आला तर वेल अँड गुड. आता ते जे डिमांड करतात त्याप्रमाणे तुम्ही एलसी द्या. पुढचे प्रयत्न त्यांचे चालू ठेवतील. रिझल्ट आला तर आम्ही तुमचा रिझल्ट येईल. एलसी घेऊन काय करणार ते? दुसरीकडे मला तुम्ही सांगा. कुठेही घेऊ, आम्ही कुठेही घेऊ. त्याचं तुम्हाला काय काळजी? तुम्ही नाही ते विचारायचंय. तुम्ही द्या. तुम्ही कोणत्या बेसवरती बोलताय रिझल्ट येईल याचं जरा तुम्ही क्लॅरिफिकेशन द्या. तुम्ही तिकडे काय आम्ही मानतो की बाबा रिझल्ट येतील. तुम्ही काय क्लॅरिफिकेशन दिला? उत्तर मुलांची सेम का झाली त्याचं काही तुम्ही क्लॅरिफिकेशन दिलं असाल तर ते आम्हाला दाखवा. तर आम्ही 2 दिवस थांबतो. खरंच 2 दिवस थांबा. पालक काय करणार आहेत ते सांगा. तुम्ही 2 दिवस जर तुमच्या विश्वासावर थांबून तुम्ही तुमच्या अडचणी अजून वाढून गेला. हे बघा, 2 दिवसाने तुमचंही ऍडमिशन वगैरे थांबत नाही. कोण सांगतं? सेम 4 तारखेची त्यांना पण डेडलाईन दिली. जर आम्ही तुम्ही आता दाखले आणि मार्कलिस्ट द्या. 2 दिवस आम्ही आमच्याकडे घेऊन थांबवतो ते. तुमचा रिझल्ट काय आला रिझल्ट तर ते ऍडमिशन घेतील 2 दिवसांनी. तिसऱ्या दिवशी आणि आला तर तुमच्याकडे परत आणून देतो. पण आता द्या. त्यांची वर्ष नको वाया झालं. 1 वर्ष गेलंच आहे वाया. पुढचं नको जायला. बरोबर ना. सांगून काय बरोबर आहे. अवस्था बघा सगळे रडतायत. सर थोडीफार तरी माणुसकी पाहिजे. तुमचा जर मुलगा असता उद्या एखादं असं झालं असतं. तुम्ही तुमच्या पुतण्यासाठी तुम्ही कॉपी केला आणि या सगळ्यांना तुम्ही पेटीला धरलात. हे वाक्य घ्या तुम्ही रिपोर्टर. यांचा पुतण्या ऐश्वर्या प्रशांत विजयकर हा होता. त्याला टॉपर करायचा होता. मी कॉपी पुरवली यांनी. म्हणून यांनी शाळेने कॉपी पुरवली. आणि याचं आणि क्लॅरिफिकेशन त्यामध्ये हे 9 विद्यार्थी भरडले गेले साहेब. की शाळेने कॉपी पुरवली विद्यार्थी आपल्या पुतण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट पुतण्याला ह्या विद्यार्थ्यांनी मला सगळं रिपोर्ट मला लिहून दिलाय की या विद्यार्थ्याला हे सेपरेट दुसऱ्या वर्गामध्ये अर्धा तास घेऊन बसायचे आणि त्याचे पालक त्याच्या सोबत असायचे नाही. हे पालक प्रिमाइसचे पाय हे कशासाठी ना म्हणजे तो त्यांचा पुतण्या.
असू दे, असू दे. साहेब तुम्ही जेवढे खोटं बोलताय ना ते सगळं उघड झालेलं आहे. हे रिपोर्ट तर सरळ सरळ गव्हर्नमेंटचे आहेत. काय आहे याच्यात हा सगळे रिपोर्ट घेतलेले आहेत. कुठली शालेय यांच्यावर शाळेवरच ब्लेम करते. ब्लेम करते सगळे. पोर्शन 50% शिकवला गेला. मला पण विद्यार्थी सांगत नाही 100% शिकवलाय म्हणून. प्रत्येक पुस्तक 50% शिकवली. सगळ्यांचे एनसी द्या. 9वी विद्यार्थ्यांचे तो तुमचा पुतण आहे का तो राहू दे. बरोबर ना. 9 विद्यार्थी जेव्हा नाही घुटणार नाही इथे घेणार आहे नंतर घुटणार जावा नाही. अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. ती मागणी आम्ही यांच्या बोर्डाजवळ सुद्धा करणार आहोत आणि पूर्ण सगळीकडे शिक्षण विभागाजवळ आम्ही करणार आहोत. वेळ प्रसंग आला तर केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत. संतोष नाईक, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्ष. या ठिकाणी BN विजयकर इंटरनॅशनल कॉलेज या ठिकाणी 12वी विद्यार्थ्यांचा रिझल्ट गेली आज 35 दिवस झाले तरी या संस्थेने अजूनपर्यंत दिलेला नाही. आणि या संदर्भात हे जे पालक आहेत या पालकांनी 26/5/2026 रोजी माझ्याजवळ बॉन्ड पेपरवरती या कॉलेजबद्दल तक्रार लिहून स्वतः दिलेली आहे. आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी स्वतः आणि माझ्यासोबत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, तालुका कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण, कणकवली सदस्य कीर्ती आंबेडकर यांच्यासोबत या कॉलेजला भेट दिली व प्राचार्यांना 26/5/2026 रोजी पत्र दिलं. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही पत्र दिल्याच्या नंतर या कॉलेजने आम्हाला एक पत्र, संघटनेला एक पत्र दिलं की या कॉलेजचा निकाल हा आम्ही 3 जूनपर्यंत आम्ही देऊ असं संघटनेला आमच्या ह्युमन राईटला पत्र दिलं. परंतु काल 3 जून होऊन गेलं तरी अजूनपर्यंत त्यांना निकाल मिळालेला नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व पत्रकार मित्र तसंच पंचायत समिती सदस्य आमचे गावडे साहेब व सर्व पालक, ह्युमन राईट संघटनेचे सगळे पदाधिकारी कणकवली तालुक्याचे आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो व संस्था चालकांना जाब विचारला. 3 जूनला जे पत्र दिलं संस्था चालकांनी त्या संस्था चालकांनी त्याच्यात सरळ असा उल्लेख केलेला आहे 3 जून नंतर निकाल न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानात संस्था जबाबदार राहील. हे असं त्यांनी स्पष्ट स्वतः लेखी स्वरूपाचं उत्तर दिलेलं आहे. हे मी तुमच्यासमोर दाखवत आहे. लेखी स्वरूपाचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर आम्ही माननीय कलेक्टर मॅडम यांची आम्ही भेट घेतली. त्यावेळी आम्हाला सुकटे सरांनी आम्हाला मदत केली. उपजिल्हाधिकारी सुकटे सरांनी कणकवली तहसीलदार यांना आदेश केला की या कॉलेजमधून अजूनपर्यंत का रिझल्ट राहिला आणि पालकांना काही सांगितलं नाही त्याची तुम्ही चौकशी करा. माननीय तहसीलदार दीक्षांत देशपांडे साहेबांनी 2 तासामध्ये दिल्ली बोर्डाचा जो अहवाल आलेला होता तो पालकांना देण्यास भाग पडला. आणि आज या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित राहिलो. या ठिकाणी आम्हाला मदत केलेले आमचे गव्हर्नमेंटचे उपजिल्हाधिकारी सुकटे साहेब आणि माननीय तहसीलदार दीक्षांत पंडित साहेब तसेच पंचायत समिती सदस्य आमचे गावडे साहेब आणि माझे सगळे पत्रकार मित्र आणि माझी ह्युमन राईटची टीम, पालक, विद्यार्थी यांचा मी आभारी आहे की विद्यार्थ्यांना आम्ही न्याय मिळवून देणार आहोत. त्यानंतर आम्ही ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष MD चौधरी साहेब यांच्याजवळ या प्रकरणाची पूर्ण फाईल राज्य मानवी हक्क आयोगाजवळ केस दाखल करण्यासाठी सुपूर्द केलेली आहे. लवकरात लवकर ही केस आम्ही राज्य मानवी हक्क आयोगाजवळ संघटनेच्या वतीने दाखल करणार आहोत. संस्था पदाधिकाऱ्यांनी आपली चर्चा काय केली? आता संस्था पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली की अजूनही ते खोटं बोलत आहेत की ते सांगतायत संस्था पदाधिकारी की अजून 2 दिवस थांबा, 2 दिवसांनी तुम्हाला रिझल्ट देतो. परंतु 2 दिवसानंतर विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय होणार आहे. कारण कुठेही त्यांना ॲडमिशन मिळणार नाही. ॲडमिशन चालू झालेले आहेत दुसऱ्या कॉलेजमध्ये. आणि ही संस्था जी BN विजयकर इंटरनॅशनल स्कूल आहे जो भारतीय संविधानाने विद्यार्थ्यांना जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे त्या शिक्षणाच्या अधिकाराचं BN विजयकर इंटरनॅशनल स्कूल हे हनन करत आहे हे लक्षात येत आहे. आणि त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी
गावडे साहेबांच्या पंचायत समिती सदस्य गावडे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन संस्था चालकांनी त्या विद्यार्थ्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचं मान्य केलेलं आहे व दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळवून देण्यासाठी गावडे साहेब पंचायत समिती सदस्य प्रयत्न करणार आहेत। परंतु ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आज अद्यापपर्यंत थांबवण्यात आला आहे त्या मुलांच्या रिझल्ट आणि पुढच्या भवितव्याचं काय त्याबद्दल? जो रिझल्ट या ठिकाणी थांबवण्यात आला आहे आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते आत्ता या ठिकाणी 2 वर्ष त्यांची फुकट जाणार आहे। BN विजयकर इंटरनॅशनल कॉलेजच्या या गलतान कारभारामुळे किंवा न सांगितल्यामुळे किंवा कॉपीचं प्रकरण झालेलं आहे, जे युनिव्हर्सिटीजवळनं जे पेपर आले त्याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे किंवा शिक्षण विभागाचा जो अहवाल आहे, कलेक्टर मॅडमने जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालात सरळ संस्थेची चूक, या कॉलेजची चूक त्यांनी काढलेली आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि त्या अहवालानुसार आम्ही यापुढे राज्य मानवी हक्क आयोगाजवळ हा अहवाल सादर करून विद्यार्थ्यांचं होणारं आर्थिक नुकसान आणि शैक्षणिक नुकसानाबद्दल जाब मांडणार आहोत व माननीय महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आम्ही केस दाखल करणार आहोत मानवी हक्क आयोगाजवळ। माननीय न्यायालय याच्याजवळ आम्ही ही केस दाखल करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी शिक्षकांनी नेमकं कॉपी म्हणजे काय प्रकार केला? या ठिकाणी कॉपी करताना मुलांना त्यांनी यांचा म्हणजे विद्यार्थ्यांना ज्यावेळी मी यांना विचारलं विद्यार्थ्यांची मी स्वतः वैयक्तिक भेट घेऊन आणि त्यांच्याशी बोलल्यावर असं लक्षात आलं की विद्यार्थी म्हणाले की या कॉलेजमधील एक विद्यार्थी विजयकर म्हणून जो विद्यार्थी आहे तो संस्था चालकांचा पुतण्या लागतो आणि त्या पुतण्याला कॉपी पुरवण्यात आली आणि ती कॉपी पुरवताना ब्लॅकबोर्डवरती सगळी उत्तरं सेम सगळ्यांना लिहून दिली गेली आणि संस्था सांगते की या ठिकाणी CCTV आहे परंतु CCTV ब्लॅकबोर्डवरती नाही आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि हे सामूहिक कॉपी प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे आणि हे सर्व निदर्शनात येत आहे। विद्यार्थी पालक हेच सांगत आहे की संस्था चालकांनी आपल्या पुतण्याला पास करण्यासाठी म्हणून त्यांनी ही कॉपी प्रकरण या ठिकाणी केलेलं आहे। मी लक्ष्मण मनोहर गावडे, पंचायत समिती सदस्य कणकवली। BN विजयकर स्कूलमध्ये 12वीमध्ये शिकत असलेल्या मुलांचे पालक 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या मुलांचे बाकीच्या सगळ्यांचे रिझल्ट लागत आहेत सगळ्या शाळांचे, पण आमच्या 10 मुलांचे रिझल्ट लागलेले नाहीत। 5 पालक माझ्याकडे आल्यानंतर मी या शाळेमध्ये रितसर आलो, त्यांना विचारलं, पण शाळेचं आज एक उत्तर असतं आणि दुसऱ्या दिवशी दुसरं उत्तर असतं। आज ह्या 10 मुलांचं भवितव्य शाळेनं धोक्यात आणलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पुऱ्या आयुष्यावर परिणाम होणार आहे। त्याच्यासाठी आज आम्ही परत शाळेत आलो। त्या माझ्यासोबत ह्युमन राईट्सचे नाईक साहेब होते, ह्युमन राईट्सचे सगळे पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी होते। ह्या सर्वांच्या सोबत आम्ही आज पालक इथे शाळेत आल्यानंतर शाळेला विचारणा केली, असं परत 2 दिवसाची मुदत मागतायत। त्यांना त्यांनी ह्युमन राईट्सवाल्यांना लिहून दिलं होतं की 3 तारीखपर्यंत मी रिझल्ट देतो, नाही दिलं तर मी शाळेची सगळी जी काही मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान होणार आहे ते भरून देणार। पण आजच्या घडीला परत सांगतात की 2 दिवस थांबा। आता सगळे ॲडमिशन प्रत्येक कॉलेजचे पुढचे ओपन झाल्यामुळे आम्ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी असा निर्णय घेतला की आमचे 11वीचे मार्कलिस्ट आहेत आणि लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्ही द्या, आम्ही 12वीला दुसरीकडे ॲडमिशन घेऊ। पण जे मुलांचं 2 वर्षाचे नुकसान होणार आहे त्या नुकसानाबद्दल शाळा नाही बोलत आहे, नाही कोण बोलत आहे। त्याच्यामुळे माझी अशी विनंती शाळेला आहे की त्यांचं जे काही 2 वर्षाचं नुकसान झालं आहे ते आता लिव्हिंग सर्टिफिकेट बरोबर द्यावं आणि ते दिल्यानंतर आम्ही इथून जातो, नाहीतर ह्या शाळेला आणि ह्या ट्रस्टीला कोर्टात खेचल्याशिवाय मी तरी गप्प बसणार नाही। मी माझी मुलगी 6वीपासून इथे आहे। आम्हाला खूप अपेक्षा होती या शाळेकडून। आता काय आम्ही 10वीपासून तिची NDAसाठी तयारी करून घेतली आहे। नेमका आता प्रॉब्लेम झाला आहे की 20पासून फॉर्म सुरू झालेत। आता असा प्रॉब्लेम झाला आहे की ते 9ला पूर्ण हे होणार, क्लोज होणार ॲडमिशन। खूप मोठा म्हणजे आणि त्याचं पण एज लिमिट आहे, त्यामुळे आम्हाला खूप मोठा म्हणजे तिला पण खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा, कारण तिचं खूप स्वप्न होतं आहे, कारण ती 10वीपासून तो अभ्यास करते थोडा आणि आता रिझल्ट लागल्या त्यांना 20 तारीखला त्यांनी आता फॉर्म भरला असता आणि आता त्यांची सप्टेंबरमध्ये एक्झाम होती, पण आता एज लिमिटमुळे ते सुद्धा तिला पॉसिबल होणार नाही, कारण 19 वर्ष पूर्ण होणार। जरी आम्ही तिला 12वीला नवीन ॲडमिशन घेऊन बसवलं तरी त्याचा काही इफेक्ट होणार नाही, कारण जेवढा होणार तो वाईट परिणामच होणार आहे। आम्ही जितकं होईल
तेवढं म्हणजे इथून संस्थेकडून पण आम्हाला काही आधी पहिल्यापासून सांगितलंच नाही. 1 महिना कंप्लीट आम्ही या सगळ्या टेन्शनमध्ये आहोत. आता 35 दिवस झाले आम्ही फेऱ्या मारतोय, घरी जेवण नाही काय नाही, सारखं हेच चालू आहे टेन्शनमध्ये सगळे. आणि सगळी बाकीची मुलं पण खूप टेन्शनमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्या संपर्कात आहोत आम्ही. आणि एक विषय दुसरा की परीक्षाची फी आहे ती आता आम्ही नेटवर गुगलवर सर्च केलं तर ती 5,550 आहे फक्त. ती 21,500 आमच्याकडून घेण्यात आली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मुलांना पण थोडंफार कुठेतरी टॉर्चर केलं गेलं आहे, पण आम्हाला ह्या गोष्टी आत्ता समजत आहेत. जर आधी समजल्या असताना तर आम्ही मुलांना तेव्हाच हे केलं, कारण दोन्ही मुलं माझी इथेच होती आणि दोन्ही मुलांना इथून माझ्या दोन्ही मुलांना खूप त्रास झाला आहे. आज तुमचा जो रिझल्ट परीक्षा झाली आहे, परीक्षा होऊन रिझल्ट लागला आहे, रिझल्ट जो तुमचा थांबवण्यात आला आहे, रिझल्ट तुम्हाला दिला नाही, त्यामागचं कारण काय? त्यामागचं कारण म्हणजे त्यांचा एक पुतण्या आहे ऐश्वर्या विजयकर म्हणून, तर त्याला कॉपी देण्यासाठी आम्हाला सगळ्यांना कॉपी देण्यात आली. अशी दिली की CCTVच्या मागे एक ब्लॅक स्पॉट होता आणि त्या ब्लॅक स्पॉटच्या खाली एक बोर्ड होता. त्या बोर्डवरती सगळी उत्तरं लिहून द्यायची आणि ती एक्झामच्या पूर्ण टाईमपर्यंत आम्हाला द्यायची आणि नंतर एक्झाम झाल्यानंतर त्याला सेपरेट एका रूममध्ये बसवायचे आणि त्याला पूर्ण अख्खी म्हणजे 100% मिळणार इथपर्यंत कॉपी त्याला दिलेली. आणि ह्याचं कारण म्हणजे की आमचा 50% पोर्शन झालेला आणि आम्ही त्यांना किती वेळा जाऊन सांगितलेलं केबिनमध्ये की आमचा पोर्शन कंप्लीट होत नाही आहे, तर तुम्ही काय कंप्लीट करा. त्यांचं उत्तर असं होतं की ऑनलाईन सुविधा आहे, तुम्ही ऑनलाईन सुविधावर पण तुम्ही पूर्ण करू शकता, तुमचं मी आता बघून घ्या पटकन असं. मला 11वी 10वी पास झाल्यानंतर 11वी प्रवेश केल्यानंतर तू आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबानं जे तुझे NDAचं स्वप्न बघितलं, आज हा रिझल्ट थांबल्यामुळे आज ते तुझं स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही आहे. नाहीच होणार, कारण की वयाची मर्यादा आहे त्याला आणि ते आता माझ्याजवळ 3च अटेम्प्ट होते, पण ह्यांच्या जो डिले केला आहे ह्यांनी रिझल्ट देण्यासाठी, त्याच्यासाठी मला फक्त आता 1च अटेम्प्ट उरलेला आहे. जी स्वप्न मी बघत होते त्याची दोरीच ह्या लोकांनी कापून टाकलेली आहे. त्याने म्हणजे मग आता परत पुन्हा विचार केला पाहिजे की आता मी पुढे काय करू, कारण की जी मी स्वप्न बघत होते ती पूर्णपणे ह्यांनी धुळीस मिळवलेली आहे. माझ्या आईवडिलांनी मी जे कष्ट घेत होते त्याच्यावर सगळ्यावर पाणी फेरलेलं आहे याने. त्यामुळे आता मग पुन्हा विचार केला पाहिजे की मी काय केलं पाहिजे, मला त्यासाठी परत तयार झालं पाहिजे. आणि जी काही माझ्याजवळ एनर्जी होती, जे मोटिवेशन मला होतं ते ह्यांच्यामुळे लूज झालेलं आहे. मी ह्युमन राईट फॉर प्रोटेक्शन आणि सगळे पत्रकार बंधू आणि पंचायत समितीचे अध्यक्ष सदस्य गावडे सर यांचे आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्यावर देखरेख केली आहे आणि आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ते करतात.